अचानक दोन शब्द बोला असं म्हटलं तर काय कराल? ही एकच पद्धत उपयोगी पडेल. नमस्कार मित्रांनो, कल्पना करा तुम्ही एखाद्या कार्यक्रमात अगदी शांत बसलेले आहात. शाळा असो, कॉलेज असो, ऑफिस असो, नवीन कंपनीतला पहिला दिवस असो, निरोप समारंभ असो किंवा कोणताही सामाजिक कार्यक्रम आणि अचानक सूत्रसंचालक तुमचं नाव घेतात. आता आपण दोन शब्द बोलाल. त्या एका वाक्यानंतर हात थरथरायला लागतात. घसा कोरडा पडतो, हृदयाचे ठोके वाढतात आणि डोकं पूर्ण ब्लँक होतं. जर तुमच्या सोबतही असं कधी झालं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला अशी एक सोपी पद्धत सांगणार आहे, जी तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात, कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही वेळी वापरू शकता. आणि जर असेच व्यक्तिमत्व विकास आणि मोटिवेशनल व्हिडिओ तुम्हाला जर बघायला आवडत असतील, तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर पहिला मुद्दा असा आहे, स्टेजवर गेल्यानंतर लगेच बोलू नका. ही सर्वात मोठी चूक अनेक लोक करतात. घाबरल्यामुळे ते माईक हातात घेतात, लगेच बोलायला सुरुवात करतात. यामुळे शब्द अडखळतात, विचार विस्कळीत होतात आणि आत्मविश्वास कमी दिसतो. त्याऐवजी स्टेजवर शांतपणे उभं राहा, एक हलकंसं स्मित करा, संपूर्ण सभागृहाकडे एकदा नजर फिरवा, एक दीर्घ श्वास घ्या आणि 2 ते 3 सेकंद शांत राहा. लक्षात ठेवा, हा पॉज तुमची कमजोरी नसून तुमची ताकद आहे. या काही सेकंदात तुम्ही स्वतःला सावरता, विचार एकत्र करता आणि सर्वांचं लक्ष पूर्णपणे तुमच्याकडे येतं. दुसरा पॉइंट असा आहे, सुरुवात नेहमी आदराने करा. पहिलं वाक्य खूप महत्वाचं असतं. उदाहरणार्थ, येथे उपस्थित सर्व मान्यवर, आयोजक आणि उपस्थित सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. हे वाक्य जवळजवळ प्रत्येक कार्यक्रमात वापरता येतं. तिसरा पॉइंट असा आहे, कार्यक्रमाबद्दल 2 सकारात्मक वाक्य बोला. तुम्ही कोणत्या कार्यक्रमात आहात त्याचा उल्लेख करा. उदाहरणार्थ, आजच्या या सुंदर कार्यक्रमाचा भाग होता आलं याचा मला मनापासून आनंद आहे. किंवा अशा कार्यक्रमांमुळे माणसं एकत्र येतात, नवीन विचार मिळतात आणि आठवणी तयार होतात. मोठमोठे शब्द वापरण्याची गरज नाही. साधे आणि मनापासून बोललेले शब्दच प्रभाव टाकतात. चौथा पॉइंट असा आहे, एक छोटासा विचार किंवा अनुभव सांगा. लोक भाषण विसरतात, पण चांगला विचार कायम लक्षात ठेवतात. उदाहरणार्थ, प्रत्येक भेट, प्रत्येक कार्यक्रम आणि प्रत्येक माणूस आपल्याला काही ना काही शिकवून जातो. अशी वाक्य कोणत्याही कार्यक्रमात सहज बसतात. पाचवा पॉइंट असा आहे, ज्यांनी बोलण्याची संधी दिली आहे त्यांचे आभार माना. हा मुद्दा अनेक जण विसरतात, पण हा तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देतो. तुम्ही असं म्हणू शकता, मला काही शब्द व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आणि येथे उपस्थित सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते किंवा मानतो. आभार मानल्याने तुमचा नम्रपणा दिसून येतो. आता 6वा पॉइंट असा आहे, बोलताना काय करावं? हसतमुख राहा, स्पष्ट आणि हळू आवाजात बोला, मधून मधून प्रेक्षकांकडे पहा, हात नैसर्गिक पद्धतीने वापरा. जितकं शक्य होईल तितकं थोडक्यात आणि मुद्देसूद बोलायला शिका. काय करू नये? मला बोलता येत नाही, माझी तयारी नाही, मी चांगलं बोलणार नाही, अशी वाक्य सुरुवातीलाच बोलू नका. कारण तुम्ही स्वतःबद्दल जे बोलता तेच लोक तुमच्याबद्दल मानायला लागतात. तसंच खूप वेगाने बोलू नका, माईकला खूप जवळ जाऊ नका, सतत खाली पाहू नका, खूप मोठं भाषण देण्याचा प्रयत्न करू नका. शेवट नेहमी सकारात्मक करा. शेवटी पुन्हा एकदा आभार माना. उदाहरणार्थ, पुन्हा एकदा ही संधी दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपण सर्वजण निरोगी, आनंदी आणि यशस्वी राहू हीच शुभेच्छा. शेवटी एक गोष्ट, स्टेजवर बोलताना भीती वाटणं ही कमजोरी नाही, ती अगदी स्वाभाविक गोष्ट आहे. फरक एवढाच असतो, काही लोक भीतीमुळे मागे हटतात आणि काही लोक भीती असूनही पुढे जातात. तुम्ही दुसऱ्या प्रकारचे बना. पुढच्या वेळी कोणीही तुम्हाला म्हणालं, या 2 शब्द बोला, तेव्हा घाबरू नका. एक दीर्घ श्वास घ्या, हसा, थोडा पॉज घ्या आणि आत्मविश्वासाने बोलायला सुरुवात करा. कारण लोक परफेक्ट भाषण विसरतात,
पण आत्मविश्वासाने, नम्रपणे आणि मनापासून बोलणारी व्यक्ती मात्र कायम लक्षात राहते. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा, अचानक स्टेजवर बोलण्याची वेळ तुमच्यावर कधी आली आहे का? तुमचा एक कमेंट दुसऱ्या अनेक लोकांना धैर्य देऊ शकतो. पुन्हा भेटू एका नवीन आणि उपयोगी व्हिडिओमध्ये. धन्यवाद.